नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे जालिंदर सुपेकर. कारण जालिंदर सुपेकर हे हगवणेंचे दूरचे नातेवाईक आहेत असं त्यांनी म्हटलंय. माझा त्यांचा काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलंय. पण या हगवणेंनीच यांना आपलं मामा बनवलं आणि शेवटी त्यांना मामाच बनवलं. कारण त्यानंतर हगवणे प्रकरण राहिलं बाजूलाच आणि सुपेकर पुराण सुरू झालं. आणि आता या सुपेकरांवर असे काही आरोप झालेत की अक्षरशः कोटीच्या कोटी उड्डाणे, म्हणजेच कोटीच्या कोटी उड्डाणे सुपेकरांनी झेपावे तुरुंगाकडे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर जो पहिला आरोप केला तो म्हणजे कारागृहातील कैद्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये केलेला घोटाळा 500 कोटी. त्यानंतर सुरेश धस यांनी त्यांच्यावर आरोप केला की कैद्यांकडून 300 कोटींची मागणी करण्यात आली आहे, हा दुसरा आरोप. त्यानंतर कैद्यांसाठी दिवाळी फराळ खरेदीमध्ये 5 कोटींचा घोटाळा झालेला आहे, हा तिसरा आरोप. आणि चौथा आरोप म्हणजे पुण्यातील सावकार गायकवाड बापलेक, जे आता सध्या अमरावती जेलमध्ये आहेत, त्यांच्याकडून 550 कोटी मागितल्याचा आरोप झालाय, हा चौथा आरोप. आता एवढ्या सगळ्या आरोपांमधून कुठलाही आकडा काढा, कोटीच्या खाली नाहीच. आता एवढे कोटीच्या कोटी उड्डाणे सुपेकर एकटे करतील का? तर नाही. एक जोडगोळी महाराष्ट्राला माहिती आहे. अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांचं काही कनेक्शनच कळत राहणार. बघा ना तुम्ही, म्हणजे पुण्यामध्ये सीपी अमिताभ गुप्ता, ऍडिशनल सीपी जालिंदर सुपेकर. नंतर कारागृहात सीपी अमिताभ गुप्ता, ऍडिशनल सीपी जालिंदर सुपेकर. जाईल तिथं ही जोडगोळी आहेच. आता या जोडगोळीचे कारनामे बाहेर निघाल्यानंतर मात्र अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आणि आता मी तुम्हाला आणखी एक धक्कादायक माहिती देणार आहे, जे माझं लाईव्हचं नावच आहे. यांनी दोघांनीही अक्षरशः मांडलाय जेल बाजार. जेल बाजार, बाकी काही नाही. या दोघांनी एक दुकान थाटलं ज्याचं नावच आहे सुपेकर गुप्ता किराणा दुकान. आता इथं काय काय मिळतं या दुकानात? कैद्यांना जामीन मिळेल, लोकांना शस्त्र परवाना मिळेल, आणि हो, लग्नासाठी रुखवत पण मिळेल बरं का. म्हणजे यांनी हे जे किराणामाल दुकान थाटायला सुरुवात केली ना, त्याची पहिली शाखा खोलली पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात. का? शस्त्र परवाने. मागेल त्याला शस्त्र परवाने. आम्ही ऐकलो होतो मध्ये कृषी मंत्र्यांकडून की मागेल त्याला शेततळ. आता मागेल त्याला शस्त्र परवाने. 2020 ते 2023 कालावधी अमिताभ गुप्तांचा. याच दरम्यान कालावधी जालिंदर सुपेकरांचा. किती शस्त्र परवाने वाटले? 431. सुधीर अल्लाट, आरटीआय कार्यकर्ते ज्यांनी नुकताच आरोप केलेला आहे, यांनी हे परवाने वाटताना 20 लाख रुपये खाल्लेले आहेत. आता मला प्रश्न पडलाय, 431 गुणिले 20 लाख तुमचं तुम्ही गुणाकार करा, तेही कोटीतच जातील. म्हणजे एकंदरीत यांनी थाटलेल्या किराणा दुकानाचा आता पूर्ण हिशोब आणि पूर्ण किराणा माल साहित्य काय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून लाईव्हचं नावच आहे जेल बाजार. सुपेकर गुप्ता किराणा दुकान. कैद्यांना जामीन मिळेल, शस्त्र परवाना मिळेल, लग्नासाठी रुखवत मिळेल. जामीन, शस्त्र परवाना आणि रुखवत मिळून देणारं एकमेव दुकान सुपेकर गुप्ता किराणा दुकान. आता यांच्या दुकानात बरंच काय काय बरं का. आम्ही तुम्हाला सगळे डाळी डुळी, धनधान्य, तांदूळ, गहू काय पाहिजे असेल तर सांगा आत्ताच.
एवढंच नाही, जनरेटर, वॉशिंग मशीन, अहो यांच्याकडे भरपूर आहे, भरपूर. फक्त एवढंच, हे आपलं सर्वसामान्यांसाठी नाही, हे सगळं कैद्यांसाठी आहे, कैद्यांसाठी. म्हणजे केवढी मोठी समाजसेवा. वॉशिंग मशीन तिकडे तिकडे पडलेले आहेत जेलमध्ये, मी नाही सांगत आहे. राजू शेट्टी माजी खासदार, जे येरवड्यामध्ये काही काळ त्या ठिकाणी शिक्षा भोगत होते, त्या राजू शेट्टींनी हे सगळं बघितलेलं आहे. तिथल्या कैद्यांना बुरसटलेली निकृष्ट दर्जाची ज्वारीची भाकरी मिळते, उंदरानं कुरतडलेल्या अंडरविअर मिळतात, चपला मिळतात तुटक्या फाटक्या. हे एवढं सगळं साहित्य या कैद्यांना पुरवलं जातं. काय समाजसेवा. मान्य आहे, कैद्यांचं जीवन म्हणजे त्यांनी जगूही नाही आणि मरूही नाही अशी शिक्षा त्यांना दिली जाते. अरे पण म्हणून तुम्ही त्यात सुद्धा डल्ला मारताय, म्हणजे जे खपत नाही ते कैद्यांच्या नावावर खपवायचं आणि मधल्यामध्ये माल हाणायचा, हा यांचा उद्योग. आता या दोघांनी काय काय थटलंय, काय काय दिलंय, हे सांगण्यातच आजचं लाईव्ह जाणार आहे. पण ऐकायला हरकत नाही, शेवटपर्यंत ऐका. यांनी काय काय वाटलंय बघा. गहू जो बाहेर मिळतो 30 ते 35 रुपये बाजारभाव, खरेदी कितीला केला यांनी दाखवला आहे 45 रुपये 90 पैसे. तांदूळ 35 रुपयाला मिळतो 44 रुपये 90 पैसे. तुरडाळ 100 रुपयाची 209 रुपयाला. आता हा हिशोब झाला गहू, तांदूळ, काय आणखी बाकीचे काय साहित्य असेल जे जीवनावश्यक वगैरे. पण या कैद्यांना दिवाळीचा फराळ वाटण्याची वेळ आली तेव्हा तर मात्र यांनी हद्द केली आहे. अहो हद्दच केली. यांचे दरपत्रक बघून वेळ लागेल तुम्हाला. दिवाळी फराळातील साहित्याची यादी आणि दर राजू शेट्टींनी त्यांच्या फेसबुकवरच पोस्ट केली, ती शेअर. इतकं भयानक आहे. एकूण आयटम किती आहेत? 17, म्हणजे 17 वस्तू आहेत दिवाळीतल्या. आता मी 1 किलो प्रमाणे प्रत्येकाचा हिशोब सांगणार आहे तुम्हाला. बघा, स्पेशल शेव 1 किलो 420 रुपये दर सांगतोय. पोहा चिवडा 1 किलो 420 रुपये. डिंक लाडू 1 किलो 570 रुपये. चकली 1 किलो 570 रुपये. जाड पोहे 1 किलो 460. हे आपल्यासाठी नाही बरं का, कैद्यांसाठी. हा, शंकरपाळी 1 किलो 420. बेसन लाडू 1 किलो 362. करंजी 1 किलो 500. रवा लाडू 1 किलो 570. मोतीचूर लाडू 1 किलो 325. अनारसे 1 किलो 600 रुपये. साखरी सुका गुलाबजाम 1 किलो 245 रुपये. म्हैसूर पाक 1 किलो 590 रुपये. खवा पेढा 1 किलो 600 रुपये. सोनपापडी 250 ग्रॅम 65 रुपये. बाकरवडी 250 ग्रॅम 108 रुपये. म्हणजे हल्दीराम, चितळे बंधू, काका हलवाई, काय दर आहेत बघा. आणि यांचे दर बघा. आता हाईट काजू कतली 1 किलो किती रुपये? 1200 रुपये. कैद्यांच्या नावाखाली काजू कतली या दराने खरेदी. बोंबला, कायद्यांच्या तोंडात नाही, मुखात नाही, हातात सुद्धा पडली नाही काजू कतली, मधल्यामध्येच लाटली. म्हणजे कैद्यांच्या नावावर उद्योग करायचा आणि हा सगळा घोटाळा करून ठेवायचा. हाईट सांगतो. येरवड्यात 20 तारखेला एक कारागृहानं पत्र पाठवलं संबंधितांना, आम्हाला या वस्तू पाहिजेत. 21 तारखेला संबंधितांना पत्र देण्यात आलं. पण ज्या काही वस्तू मागवल्या त्याचा पुरवठा 19 तारखेलाच ऑलरेडी झाला होता, म्हणजे 3 दिवस आधीच. दुसरी गोष्ट, ऑर्डर निघाली 23 ऑगस्टला. आता याच ह्याच्यात 2,55,00,000 घपला आहे. म्हणजे थोडक्यात काय, आधी पुरवठा, मग पत्र, मग ऑर्डर. वा रे वा कारभार, यालाच म्हणतात जेल बाजार. अशी अवस्था या दोघांनी अक्षरशः या ठिकाणी करून ठेवलेली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर इथं खरेदीत जी तफावत आहे ती 40 ते 50% इतकी आहे. म्हणून हा 500 कोटींचा घोटाळा जो अंजली दमानी यांनी सांगितला होता, राजू शेट्टींनी पूर्णपणे त्याचा पर्दाफाशच केला. वॉशिंग मशीन पडेल तिथं, दिसेल तिथं पडलेले आहेत.
का तर महागड्या वस्तू खरेदी केल्या तर कमिशन मिळतं, नाहीतर मिळतंय कुठं. व्यापारी पुण्याचा आणि माल पुरवतोय नागपूरच्या जेलला, काय संबंध. सगळे छोटे पुरवठादार संपवले. 100 कोटींची उलाढाल झाली पाहिजे. अट बघा काय, टेंडर जो पास ज्याला करायचं टाकायचंय 100 कोटींची उलाढाल असली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा एकाच कंपनीनं वस्तू पुरवायच्या. मग त्यात भुतडा झवर असे 2-4 लोक आले आणि त्यांनी सगळं घेतलं, टेंडर भरलं आणि हे दलाल बनले. निकृष्ट दर्जाची ज्वारीची भाकरी, अक्षरशः 2 दिवसांपूर्वीचाच फोटो आहे राजू शेट्टींनी आज दाखवला नांदेड जेलच्या कारागृहातला. नांदेड जेल, निकृष्ट दर्जाची भाकरी, म्हणजे ज्याला कुत्र सुद्धा खाणार तिच्यासमोर टाकली अशी वाईट परिस्थिती आहे. अंडरवियर चपला उंदरांनी कुरतडलेल्या. आता मला सांगा, एवढा भ्रष्टाचार यांनी किराणा मालात यांच्या दुकानामध्ये काय काय साठवून ठेवलंय. काही जेलरनी पत्र पाठवलं की बाबा निकृष्ट दर्जाचं आहे, हे काय पुरवताय तुम्ही साहित्य. त्या पत्राची कॉपी सुद्धा राजू शेट्टींकडे आहे. बदाम पिस्त्याला सुद्धा बुरशी लागलेली. आता खरेदी किंमत बाजारभावापेक्षा जास्त आणि माल बघितला तर अत्यंत निकृष्ट, एक्सपायरी डेट सुद्धा होऊन गेलेला. थोडक्यात काय, सुपेकर आणि गुप्ता यांचं हे कारस्थान. या दोघांनी थाटलं किराणा मालाचं दुकान. या दुकानात काय काय मिळतं, कैद्यांना जे काय पाहिजे ते, म्हणजेच जामीन. आता या जामिनावर बोलायला हरकत नाही. आता नेहमीप्रमाणे सुपेकरांनी याच्यात आपलं म्हटलेलं आहे, माझा या गोष्टीशी काही संबंध नाही, केवळ हेतुपुरस्सर बदनामीकारक माझ्या या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जातात ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही. आता पहिलं, कैद्यांना जामीन मिळेल का, कसं काय सांगतो. आपल्याच पुण्यातल्या औंध परिसरामध्ये नानासाहेब गायकवाड आणि त्यांचं पोरग गणेश गायकवाड, हे दोघं, या दोघांचा कारनामा अख्ख्या पुण्यानं बघितलाय. या दोघांनी त्यांच्या घरात विवाहितेचा छळ केला, म्हणजेच या गणेश गायकवाडची बायको. आता त्या कोण होत्या तर राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या विधान परिषदेचे आमदार राहिलेले दीपक साळुंके यांच्या मुलगी, त्या यांच्या कन्या आहेत त्या, मुक्ता म्हणून. 2017 साली तिचं या गणेश गायकवाडशी लग्न झालं, म्हणजे आमदाराची मुलगी. आता ती घरात आल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. छळ सुरू झाल्यानंतर 2018ला तिने बिचारीने तक्रार दिली. नंतर ते काय कोणी ऐकलं नाही. शेवटी 2021ला तक्रार दिली. तक्रारीनंतर या दोघांना अटक झाली. आता यात काय झालं तर या दोघांनी आणि सासूनी असे मिळून एकूण 9 आरोपी आहेत. या सगळ्यांनी तिचा असा छळ केला की आगोरी प्रकार तिच्यावर वापरला. त्यांना एक भेटलेले एक येड, ते एक राजकीय गुरु यांचा, एमुल गुरुजी, रघुनाथ एमुल, यानं सांगितलं की तुझी बायको पांढऱ्या पायगुणाची आहे, तिची जन्मतारीखच मुळात चुकीची आहे आणि त्यामुळे तुला बरकत येत नाही, त्यामुळे तुला आमदारकी मिळत नाही, मंत्रीपद मिळत नाही. त्यामुळे तू काय कर, लवकरात लवकर तिला सोडून दे. जितक्या वेळ ती तुझ्या आयुष्यात राहील तुला आमदारकी मंत्रीपद मिळणार नाही. हे 2 लिंबू घे, तिच्यावरनं उतरवून टाक. या पट्ट्यानं तिला सिगारेटचे चटके पण दिले होते. इतकंच नव्हे, अनैसर्गिक अत्याचार केल्याचा देखील त्याच्यावर गुन्हा आहे. आता हे झालं फक्त घरगुती कौटुंबिक. यांच्या औंध बाणेर परिसरात म्हणून जमिनी यांनी मॉलवाल्याला दिली भाडे तत्वावर, दुकानवाल्यांना दिली भाडे तत्वावर, आणखी काय उद्योग सुरू करायचे दिल्या भाडे तत्वावर जमिनी, आणि त्यातनं कोट्यवधी रुपये कमवत आहेत. शिवाय यांचा एक आणखी धंदा वेगळा असतो म्हणजे सावकारीचा. मग यातनच काय, यातनच या सगळ्या पठ्ठ्यांनी अक्षरशः खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, सावकारी, जागा बळकावणे आदी गंभीर गुन्हे असे 13 गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. शेवटी सावकारी गुन्ह्याच्या तक्रारी वाढल्या आणि 2021 मध्ये यांच्यावर पहिल्यांदा मकोका लागला. हा मकोका पहिला लागला, आतापर्यंत जर आपण गिनला मोजला तर 4था मकोका लागला यांच्यावर. म्हणजे एकतर विवाहितेचा छळ, दुसरी गोष्ट सावकारी गुन्हे, अपहरण, खुनाचा प्रयत्न, दरोडा. यामुळं हे बापलेक दोघेही गेले आत. आता हे गेले एरोडा जेलमध्ये.
आता येरवडा जेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या काही कैद्यांनी यांच्यावर हल्ला चढवला. आता हल्ला चढवला बोलल्यानंतर यांना हलवण्यात आलं अमरावती जेलमध्ये. आता या दरम्यान 19 ऑगस्ट 2023 ला जे पुण्यातून नुकतेच अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली होऊन कारागृहाचे उपमहानिरीक्षक बनले होते ते जालिंदर सुपेकर अमरावतीला गेले भेटायला, कारागृहाची भेट म्हणून जेल भेट. आणि तिथं यांनी या दोघांना बाप लेकांना विशेष कक्षात बोलावलं आणि या दोघांकडं काय मागितलं? 550 कोटी रुपये. 550 कोटी. आता हे मागताना त्यांनी यामध्ये जे काही म्हटलंय ना, सुपेकरांनी काय काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. सुपेकरांनी यावेळी त्यांच्याकडे काय मागणी केली बघा. सुपेकर काय म्हणाले? सुपेकर यांना भेटल्यानंतर त्यांनी थेट म्हटलं की तुम्हाला प्रकरणातून बाहेर काढतो, जामीन मिळवून देतो, 550 कोटी रुपये द्या. आता अशी मागणी यांनी यांच्याकडे केली. त्यांना धमकावलं, मारहाण केली. नुसतंच एवढं केलं नाही तर तिथले 1-2 अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही यांना टॉर्चर करा आणि आपण जी मागणी केली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता एवढं सगळं मागितल्यानंतर या दरम्यान या ज्या अधिकाऱ्यांना टॉर्चर करायला सांगितलं त्यांनी मात्र या गोष्टीला नकार दिला. आता यामध्ये सुपेकर म्हणाले होते यांना की मी तुम्हाला जामीन मिळवून देतो, मला 550 कोटी रुपये द्या, हे सर्व मीच केलंय, मीच तुम्हाला अडकवलंय, तुम्ही मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढतो, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता गायकवाड पिता पुत्राला टॉर्चर करायला सांगून सुद्धा ज्यांनी ऐकलं नाही अशा 7 अधिकारी कर्मचाऱ्यांना या सुपेकरांनी आपल्या अधिकारातून निलंबित देखील केलं. यामध्ये वरिष्ठ तुरुंगाधिकारी आहेत, अतिरिक्त अधीक्षक आहेत, पोलीस महिला शिपाई आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत. याचाच अर्थ या सगळ्यांना निलंबित करण्यामागचं कारण आम्ही सांगितले ते तुम्ही त्यांच्याकडनं करून घेत नाही ना, चला सस्पेंड. आता जामीन मिळवून देण्यासाठी या सावकार पिता पुत्रांना 550 कोटी मागण्याचं कारण काय? तर हे सावकार आहेत. कारण या सगळ्या प्रकरणात जेव्हा हे बापलेक अडकले तेव्हा त्यांच्या घरावर रेड पडली होती. त्यावेळी बँक लॉकर्स, सोनं, रोख रक्कम जे काही सापडली त्यात सुद्धा अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून 100 ते 150 कोटींचा भ्रष्टाचार केलाय, इतके पैसे हडपले असा आरोप देखील त्यांच्यावर होतोय. आणि हा आरोप कुणी केलाय? या गायकवाडांचं सुरुवातीपासून काम पाहणारे वकील निवृत्ती कराड यांनी. नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल आहे. समीर ठाकूर जे अकोल्याचे वकील आहेत त्यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे अमिताभ गुप्ता आणि सुपेकर या दोघांकडून आता ही चौकशी व्हायला पाहिजे की या सावकार पिता पुत्रांना हेरून जसं तुम्ही त्यांच्या जामिनासाठी त्यांच्याकडे पैसे मागितलेत, असे किती जण तुमच्या सोबत आहेत की ज्यांच्या सगळ्या कृत्या बघून, ज्यांची संपत्ती बघून तुम्ही त्यांना हेरलंय आणि त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी, प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं आता याच्यातनं बाहेर यायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, आता कैद्यांना जामीन मिळेल असा आरोप सुरेश धस यांनी तर केलाच होता. कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागतायत. किराणा मालाचा तर मी उद्योग तुम्हाला सांगितलाच. शस्त्र परवाना
पुण्यात या दोघांनीही 431 परवाने वाटले. हे जोडगोळी जेव्हा दोघे एकत्र होते तेव्हा 2 वर्ष 7 महिने ही जोडगोळी एकत्र होती आणि यात 431 पैकी 2021 ला 152 आणि 2022 ला 279 परवाने वाटण्यात आले. आता एवढे परवाने वाटताना संबंधितांकडून पैसे घेतल्याचा देखील आरोप आरटीआय कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी यांच्यावर केलेला आहे. म्हणजे शस्त्र परवाना याच्यातनं आमच्याकडे शस्त्र परवाना मिळतो, तुम्ही फक्त या, कागदपत्र घेऊन यामध्ये खोटे असो काही असो. अहो झालंय की आपण बघितलंय ना, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे परवाने यांना एका महिन्यात मिळाले. एका महिन्याच्या अंतरावर शशांक लगेच सुशील राहतात मुकुमला, कागदपत्र सादर केली वारजे आणि कोथरूड आणि तिथून पोलीस स्टेशन, स्थानिक पोलीस स्टेशन अर्ज जमा केले, अर्ज आले पोलीस उपायुक्तांकडे, झालं. सुपेकरांनी हात वर केले, पोलीस आयुक्तांनी सांगितलं म्हणून मी सही केली. म्हणजे आता गुप्तांनी हे सांगायचं की अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून आमच्याकडे अर्ज आला म्हणून मी सही केली. अरे एकमेकांवर टोलवा टोलवी करण्यापेक्षा मी तर आता थेट आताचे एसपी, आताचे सीपी जे आहेत अमितेश कुमार, खरं म्हणजे यांचं कौतुक आहे, ज्यांनी केवळ 23 परवाने वाटले होते एका वर्षात. 2024 ला 111 रद्द केले होते, आता रद्द करण्याचा आकडा सुद्धा वाढला, 140 झालेत. त्यामुळे त्यांना विनंती आहे की जे परवाने रद्द करताय ना तुम्ही, तर त्यांची कागदपत्र जी तुमच्यापर्यंत आली, ज्यांना आधी शस्त्र परवाने मिळाले होते, ती कोणकोणत्या पोलीस स्टेशन मधून आली, कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे पाठवली, त्यावर यांच्या सह्या कशा काय, यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. नुसती चौकशी नाही, या दोन्हीही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण की शस्त्र परवान्यातून सुद्धा पैसे लाटणारे हे दोघे एका आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या बँक लॉकर, सोनं, रोख रक्कम हे सगळं जप्त करत असताना त्या जप्तीतली रक्कम सुद्धा हडप करणारे हे दोघे जेलमध्ये कैद्यांना जे साहित्य वाटायचंय त्या साहित्यात सुद्धा चढ्या दरानं खरेदी केल्याचं दाखवून तिथनं पैसे लुबाडणारे हे दोघे, यांवर दोघांवर 100% कारवाई व्हायला पाहिजे आणि यांचं किराणा मालाचं दुकान पहिल्यांदा बंद व्हायला पाहिजे. आणि राहिलं ते लग्नातलं रुखवत, ते काही मी सांगायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालंय. म्हणजे दूरवरच्या हगवणे कुटुंब नातेवाईक आहेत आमचे, त्या दूरवरच्या लग्नात दूरवरच्या भाच्याच्या, दूरवरच्या त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या माहेरच्यांकडून रुखवत आम्ही तयार करून दिला आणि पैसे घेतले. म्हणजे हे एवढं सगळं प्रकरण इतकं भयानक आहे की या प्रकरणामध्ये सुपेकरांनी एकतर 500 कोटींच्या जीवनावश्यक वस्तूंचा, कारागृहातील वस्तूंचा घोटाळा, त्याची चौकशी चालू आहे. शस्त्र परवाने वाटेल त्याला दिले आणि त्या लोकांकडून पैसे लाटले असल्याचा या दोघांवर आरोप आहे, तो घोटाळा. या सगळ्यांमध्ये हे दोघे जण सही सलामत आहेत. अमिताभ गुप्ता तर गुप्तच आहेत, त्यांच्याबद्दल तर कोणी काही बोलतच नाही. आणि जालिंदर सुपेकरांबाबत सरकार सुस्त आहे, काहीच घेणं देणं नाही. इतक्या आरोपांमागून आरोप होत आहेत. अंजली दमानिया, सुरेश धस, सुधीर आल्हाट, राजू शेट्टी, सुषमा अंधारे, एवढे लोक आरोप करतायत. हे सगळे खोटे आणि सुपेकर मात्र खरे, जे कायम आपले काहीतरी बातमी द्यायची आणि खुलासा करायचा. माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. मी अमरावती जेलला कारागृह वरिष्ठ अधिकारी आहे म्हणून भेट दिली. मी कुणालाही कैद्याला भेटलेलो नाही. हेतू पुरस्सर बदनामी कारक हे सगळं चाललेलं आहे. काल पण खुलासा दिला, हगवणे कुटुंबीय दूरचे नातेवाईक, मी त्यांचा मामा नाही. म्हणजे तुम्ही खुलासा द्यायचा, बाकीच्यांनी आरोप करायचे आणि विषय संपवायचा. अरे हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघतंय की
मुख्यमंत्र्यांनी मध्ये शस्त्र परवान्याच्या संदर्भामध्ये चौकशी लावली आहे गृह विभागाची, हे स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. 600 शस्त्र परवान्यांसंदर्भातचा अहवाल गेला, 300 परवान्यांसंदर्भातची चौकशी पूर्ण झालेली आहे. अंजली दमानी यांनी माहिती दिली आहे. आता हे जे काही सगळं प्रकरण घडलंय यातनं चांगलं काहीतरी हाती यायला पाहिजे. चांगलं म्हणजेच इन द सेन्स हे ज्यांनी केलंय त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा व्हायला पाहिजे, मग तो कितीही बडा अधिकारी असो. कारण या अधिकाऱ्यांनाच पाठीशी घालणारे राजकीयच असतात, राजकीय वरदहस्त असतो आणि हे अधिकारी खालच्यांना सगळ्यांना आपल्याला जे पाहिजे त्यासाठी कामाला लावतात. आता असे कितीतरी खालचे अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, की आम्ही काय करणार, वरच्याने आदेश दिला आम्ही काय करायचं. पण शेवटी या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार, सस्पेन्शनची टांगती तलवार. अरे हा भ्रष्टाचार कुठपर्यंत पोहोचला. याने 7-8 दुकान उघडलं. अहो कैद्यांना जे अन्न देताय त्यात सुद्धा तुम्ही घपला केलात. दिवाळीच्या फराळात सुद्धा घपला. 1200 रुपये किलोची काजू घातली, तोंडात अजिबात नाही घातली. मग कधी लाटली आणि कुणी लाटली. उंदरानं कुरतडलेल्या अंडरवेअर, ज्वारी, निकृष्ट दर्जाची ज्वारीची भाकरी, साड्या दारानं तांदूळ, गहू, हे चाललंय काय. अहो म्हणजे आणि विशेष आहे हे तिथंच हे जिथं गुप्ता तिथं सुपेकर, हे काय कळलंच नाही. एक एक पद मिळत गेली. शेवटी हगवणे कुटुंब, या सगळ्या याच्यात हगवणे कुटुंबानंच मामाला कामाला लावलं आणि ते मामा म्हणतात, प्रसार माध्यम आहेत, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण जर घडलं नसतं तर या जालिंदर सुपेकरांचं हे जे काही सगळ्या पितळे उघडं पडलं नसतं, कळलंच नसतं कुणाला काय चाललंय ते. मग शेवटी डिमोशन होत गेलं. आता तर होमगार्ड उपमहासमादेशक, आधी होते कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक. हे एवढं सगळं जे चाललंय सरकार उघड्या डोळ्यांनी कसं काय बघतंय. स्वतः अजितदादा म्हणाले होते हायगाय करणार नाही, कारवाई करू. फक्त डिपार्टमेंटल ऍक्शन घेऊन काय उपयोग आहे. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. हे अमिताभ गुप्ता, सुपेकर, आणखी यांच्या जोडीला काय कोण कोण काय माहिती. म्हणजे असं कुठलं तरी सावज पकडायचं सावकारी, त्याला पैसे मागत बसायचं. अशा किती लोकांकडे यांनी पैसे मागितलेत कुणाच ठाऊक. स्वतः दस म्हणालेत माझ्या कानावर अशा असंख्य तक्रारी आलेल्या आहेत. 300 कोटींची मागणी केली म्हणे. तेवढ्यात निवृत्ती कराड, गायकवाडांचे वकील, त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. 550 कोटींची मागणी माझ्या आशिलाकडे केली. नागपूर खंडपीठात याचिका दाखल आहे. शस्त्र परवान्यांमध्ये किती घपला झाला कुणास ठाऊक, तो आकडा माहितच नाही. लागलाय का हिशोब मागत पासून मी तुम्हाला सांगितलं 431 गुणिले 20 लाख करा. अरे कोटीच्या कोटी उड्डाणे. IPS अधिकारी आहात तुम्ही, लुटायला काढले अक्षरशः. काय म्हणजे लिमिटच नाही त्याला. अरे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतो इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचे नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, काहीच बघितलं नाही. धडाधड शस्त्र परवाने वाटले. या शशांक आणि त्या सुशीलचे बोगस पत्त्याद्वारे, विना परवाने बोगस पत्त्याद्वारे सादर केलेली कागदपत्र त्यांना शस्त्र परवाने मिळतात. मग असे किती शशांक आणि सुशील असतील ज्यांना असे मिळाले असतील. शीतावरून भाताची परीक्षा ना. या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोण इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांना पहिल्यांदा चौकशीच्या फेऱ्यात घेतलं पाहिजे. त्यांना आत घेतलं पाहिजे पहिले. यांना मोकळं सोडू नका. मकोका लावला अमिताभ गुप्तांनी 100 गुन्हेगारांच्या टोळ्यांवर. काय झालं पुढे. गुन्हेगारी कमी झाली का पुण्यातली.
पुण्यात दरोडे, अत्याचार, खून, चोरी, मारामारी चालूच आहे की, ते कुठे थांबलंय? खरं म्हणजे सरकारनं पूर्णपणे बारकाईने या प्रकरणावर लक्ष घातलं पाहिजे आणि या दोघांनी थाटलेलं किराणा मालाचं दुकान बंद केलं पाहिजे पहिले. अहो असं जर हे लुबाडायला निघाले तर अवघड आहे. कारागृह सुद्धा सोडलं नाही राव. तिथेही कसे पैसे काढता येतील ते बघितलंय. त्या वाल्याच्या प्रकरणात तर वेगळाच आरोप आहे. त्याला बीडमध्ये ठेवण्यात महत्वाची भूमिका बीडच्या कारागृहात ठेवण्यात सुपेकरांची होती असा थेट आरोप अंजली दमानी यांनी केलाय. गेली इतके दिवस सुपेकरांवरचं प्रकरण गाजतंय. सुपेकर तिकडे खुलासा देत आहेत, सरकार इकडे काही बोलत नाही. चाललंय गुप्ता गुप्त, सरकार सुस्त. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाची सुरुवात पोलीस आयुक्तालयापासून या दोघांनी केली. पुणे पोलीस आयुक्तालय शस्त्र परवाने वाटत सुटले, दोघही निघून गेले. गेले ते डायरेक्ट त्या कारागृहातच गेले, तिथेही उद्योग सुरू केले. तुमचं ऐकत नाहीत, त्यांना टॉर्चर करत नाहीत म्हणून अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबन करायचं, मोठमोठ्या पदावर असलेल्यांना. आणि त्यात परत खुलासा देत आहे काय त्यांच्या चुका असतील त्यामुळे त्यांचं झालंय म्हणून. या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हायला पाहिजे. ही चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. अहो ही भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, ही कुठेतरी मुळापासून उपटून काढली पाहिजे. तो जळू असतो ना, जळू एकदा लागला अंगाला की तो पूर्ण टम्म फुगल्याशिवाय सोडतच नाही कातड. किती ओळख त्याला, तसं झालंय आजचं. भ्रष्टाचाराचा जळू लागलाय, प्रत्येक आस्थापनेची परिस्थिती आहे आणि हे योग्य नाही. सरकारने यावर विचार करावा. या बड्या अधिकाऱ्यांना जे काही अधिकार दिले त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी कसा गैरफायदा घेतला आणि सरकारला लुटलं. कारागृहामध्ये हा जो उद्योग केला, लुटलं कुणाला? पैसा कुणाचा खाल्ला? शस्त्र परवान्यामध्ये कुणाला लुटलं? पैसा कुणाचा खाल्ला? अहो जप्त रिकव्हरी केलेल्या मालात सुद्धा घपला. या सगळ्या गोष्टींची उत्तरं खरं तर सरकारनं लवकरात लवकर द्यायला पाहिजेत. पहिल्यांदा या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवा, चौकशी करा, गुन्हा दाखल करा, पण यांचं दुकान बंद करा. कारण या किराणा मालाच्या दुकानातून जो काही माल खपवलाच गेला ना सगळा, त्यामुळं अक्षरशः नको नको करून सोडलं यांनी. म्हणून मला जाता आता इतकंच म्हणायचंय, या अशी दुकानं जर आणखी कुणी थाटायला लागलं तर भविष्यात महाराष्ट्राचं चित्र फार वाईट होईल. त्यामुळं पहिल्यांदा सुपेकर गुप्ता यांचं किराणा दुकान बंद करा, कैद्यांना जामीन मिळवून देऊ, शस्त्र परवाना मिळवून देऊ, लग्नात रुखवत मिळवून देऊ, हे सगळं बंद व्हायला पाहिजे. सर्वसामान्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरांची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने ती उत्तरं द्यावीत एवढीच अपेक्षा आहे. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.